श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल. मी आज आपल्याला भीमसेनी कापराबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर भीमसेनी कापूर आपण हनुमानासमोर जाळल्यामुळे आपल्यामध्ये आपल्या जवळ जी काही संकटे येणार असतात ती दूर होतात, अपघात टळतात. हनुमानाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर भीमसेनी कापूर जाळल्यामुळे अपघात टळतात म्हणजे आपण जी व्यक्ती आपली बाहेर जाणार आहे ती व्यवस्थित गाडी चालवत नसेल, धांदरटासारखी जर गाडी चालवत असं आपल्याला वाटत असेल तर त्या व्यक्तीजवळ जाताना भीमसेनी कापराच्या 2 वड्या जाताना द्यायच्या आहेत आणि समजूनही सांगायचं आहे गाडी चालव म्हणून. आणि हनुमानाच्या समोर 2 कापराच्या वड्या जाळायचे, त्यामुळे विघ्न टळतात. स्त्री यंत्राच्या समोर आपण माता लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करून 2 भीमसेनी कापराच्या वड्या जाळल्या. 2 भीमसेनी कापराच्या वड्या जाळल्या तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्ग निघू शकतो. भीमसेनी कापूर खिशात जवळ ठेवल्यामुळे आपल्याला रोगराईपासून संरक्षण मिळते. आपल्याला म्हणजे बाहेरून जी काही रोगराईची बाधा होत असते त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळते. भीमसेनी कापूर बाथरूम, टॉयलेट यामध्ये जर चुकीच्या ठिकाणी जर बाथरूम टॉयलेट असेल आणि तिथे जर आपण पितळेच्या वाटीत 2 कापराच्या वड्या ठेवल्या आणि त्या विरघळल्यानंतर परत डबल दुसऱ्या ठेवायच्या, असं जर केलं तर जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते. आणि आपल्या घराच्या समजा 2-3 काही खोल्या असतील त्यात चांदीच्या किंवा पितळेच्या वाटीत आपल्याला 2-2 कापराच्या वड्या प्रत्येक खोलीत ठेवायच्या आहेत. हवेने तो कापूर जेव्हा उडून जाईल त्यावेळेस दुसरा कापूर आपण ठेवायचे, त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता राहत नाही, नेहमी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते आणि हसतं वातावरण राहतं. लक्ष्मी लग्न ठरत नसेल तर भीमसेनी कापराच्या वड्या, 36 लवंगा, हळद आणि तांदूळ हे सगळं दुर्गा मातेच्या पुढे घेऊन आपण ते जाळायचं आहे आणि मनोमन लग्न ठरण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपण हे दुर्गा मातेला अर्पण केल्यामुळे दुर्गा माता आपल्या लग्नाची समस्या अवश्य सोडवते. लग्न न जमणाऱ्या व्यक्तींसाठी हा अतिशय कारगर उपाय आहे. हा उपाय आपण करून बघा, पण फक्त त्यासाठी आपल्याला देशी भीमसेनी कापूरच आवश्यक आहे, इतर कापूर चालणार नाही. तर असे विविध फायदे आपल्याला भीमसेनी कापराचे आढळून येतील. ही माहिती आपल्याला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.